कोल्हापुरामधील राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे काल संध्याकाळी बंद झालेले आहेत। तसंच अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग देखील आता 3.25 लाख क्युसेकने करण्यात आलेला आहे। त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचाने कमी झालेली असून पावसाचा जोर देखील काहीसा कमी आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 7 इंच इतकी आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल दुपारपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे। रात्रभर देखील पाऊस आहे तो कोसळलेला नाही। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राधानगरी धरणाचे काल संध्याकाळी 2 स्वयंचलित दरवाजे हे पूर्णपणे बंद झालेले आहेत। त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये कुठलीही वाढ झाली नाही। 1 इंचाने पाणी आहे ते कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर शहराच्या सखल भागामध्ये जे पाणी साचले आहे ते देखील निचरा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना हा दिलासा म्हणावा लागेल। साधारण 98 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेले होते, त्यापैकी आणखी काही बंधारे हे खुले झालेले आहेत। 94 बंधारे हे आता सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळतात। पंचगंगा नदीचे हे पात्र आपण बघतोय आणि हे पाणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। अलमट्टी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग 3 लाख क्युसेक्स केला जात होता तो आता काल रात्री 10:30 वाजल्यापासून 3.25 लाख क्युसेक्स केलाय। त्यामुळे पाणी हे खूप वेगाने याचा निचरा होऊ शकतो। जिल्हा प्रशासन देखील या ठिकाणी सतर्क आहे। नागरिकांना सूचना आहेत त्या दिल्या आहेत, कारण अशाच पद्धतीने आज दिवसभर जर पावसाने विश्रांती घेतली तर पाणी या ठिकाणी निचरा होण्यास, पाण्याची पातळी कमी होण्यास कोल्हापूरकरांना ही एक मदत होणार आहे। कोल्हापूरकरांना हा एक दिलासा आहे तो म्हणावा लागणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।